हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्वाचा सब्जेक्ट पाहणार आहोत. जसे की जमिनीवर कब्जा आहे पण कागदपत्रे नाहीत. अशा परिस्थितीत काय करावे? तर कायदेशीर मार्गाने मालकी हक्क मिळवण्याचे सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया कोणते उपाय आहेत. तर भारतामध्ये जमिनीचे मालकी हक्क हे गुंतागुंतीचे प्रकरण आहेत. अनेक वेळा असे होते की एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा असतो, म्हणजे पोझेशन असते, पण त्याच्याकडे मालकी हक्क सिद्ध करणारे अधिकृत कागदपत्रे म्हणजे ओनरशिपचा एकही डॉक्युमेंट नसतो. आता ही परिस्थिती अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. जसे की वारशाने मिळालेल्या जमिनीचे कागदपत्रे हरवणे, रजिस्ट्री शिवाय जमीन खरेदी करणे किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे. अशा परिस्थितीत कायदेशीर दृष्ट्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे कठीण होऊन जाते. जर तुमची अशीच परिस्थिती असेल तर आपण भारतीय कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा मालकी हक्क मिळवू शकता. आता याबद्दल आपण संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत. तर चला पाहूया. आता जुनी कागदपत्रे शोधायची आहेत तुम्हाला त्याच्याबद्दल. जर तुमच्याकडे पोझेशन आहे कोणत्याही जमिनीचं तर जुनी कागदपत्रे शोधा. वारशाने मिळालेली कागदपत्रे सर्वप्रथम तुमच्या कुटुंबातील जुन्या कागदपत्रांची तपासणी करा. यात जसे की सेल डीड, गिफ्ट डीड, पार्टिशन डीड म्हणजेच विक्री विलेख, दान विलेख, विभाजन विलेख या प्रकारचे डॉक्युमेंट असू शकतात. त्यामध्ये शेजारील जमिनीच्या कागदपत्रांची पाहणी करा. जर त्यांच्या दस्तऐवजांमध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख असेल तर तुमच्या हक्काचा दावा अधिक बळकट होऊ शकतो. आता पोझेशन सिद्ध करण्याची मार्गे तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही अनेक वर्षापासून त्या जमिनीचा प्रत्यक्ष वापर करत आहात. यासाठी खालील कागदपत्रे उपयुक्त ठरू शकतात. आता कोणती कागदपत्रे आहेत ती? वीज आणि पाण्याची बिले, संपत्ती कर मीन्स प्रॉपर्टी टॅक्स, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून मिळालेले प्रमाणपत्र आणि शेजाऱ्यांचे साक्षी. या कागदपत्रांद्वारे हे स्पष्ट करता येईल की तुम्ही त्या जमिनीचा कायदेशीर वापर करत आहात. अजून एक उपाय आहे की तुम्ही कायदेशीररित्या प्रक्रियेची योग्य माहिती असलेल्या अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या आणि त्या तुमच्या परिस्थितीनुसार ते योग्य सल्ला देणार आणि आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास तुम्हाला मदत करतील. तसेच जर तुमच्याकडे पुरेसे पुरावे असतील, सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्ही न्यायालयात सिव्हिल केस दाखल करू शकता. न्यायालय तुमच्या पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे अंतिम निर्णय देईल. आता भारतीय कायद्यात ऍडव्हर्स पोझेशन ही एक तरतूद आहे ज्याद्वारे जर एखादी व्यक्ती 12 वर्षे कोणत्याही जमिनीवर सातत्याने कब्जा ठेवते म्हणजे पोझेशन ठेवते आणि त्या कालावधीत मूळ मालकाने कोणताही दावा केला नाही तर कब्जेदार त्या जमिनीचा कायदेशीर मालक होऊ शकतो. त्यासाठी कोणत्या अटी आहेत पाहूया. कब्जा शांततेत आणि विना अडथळा असावा. कब्जा सलग 12 वर्षे राहिला पाहिजे म्हणजे 12 वर्ष सलग पाहिजे. मूळ मालकाला या कब्जाची माहिती असायला हवी. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून आणि शहरी भागात नगरपालिकेकडून तुमच्या जमिनीच्या कब्जाचे प्रमाणपत्र मिळवता येते. ही प्रक्रिया तुमच्या मालकी हक्काचा दावा मजबूत करण्यासाठी तुम्हाला मदतच करेल. आता काही उपाय आहेत जमिनीशी संबंधित कायदेशीर वादांपासून बचावाचे उपाय. जसे की जमीन खरेदी करताना नोंदणी आवश्यक आहे म्हणजे रजिस्ट्री आवश्यक आहे. तसेच सर्व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. नेक्स्ट आहे तुमच्या जमिनीची नियमित देखभाल आणि निरीक्षण करा. तसेच कोणत्याही वादात सामोरे गेल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करा. हे तुम्हाला कायदेशीर वादांपासून बचावाचे उपाय आहेत तुमच्यासाठी. आता जमिनीवर कब्जा असूनही कागदपत्रे नसल्यास घाबरण्याची गरज नाही. भारतीय कायद्यात तुम्हाला मालकी हक्क मिळवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया अवलंबणे गरजेचे आहे. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक यू.